नमस्कार मित्रांनो, मेडिको गट्टामध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आपण जेव्हा आजारी पडतो आणि डॉक्टरांकडे जातो तेव्हा डॉक्टर आपल्यावर दोन प्रकारे इलाज करतात। एक म्हणजे आपल्याला ती गोळ्या औषधे देतात आणि घरी जाऊन आराम करायचा सल्ला देतात, आणि दुसरं म्हणजे ते आपल्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायचा सल्ला देतात आणि आपल्याला औषधे हे इंजेक्शनद्वारे दिले जातात। हे कशामुळे करतात बरं? चला तर मग आपण आज जाणून घेऊ। मित्रांनो, जेव्हा आपल्या आजाराची तीव्रता ही कमी प्रमाणात असते तेव्हा नेहमीच आपल्याला डॉक्टर हे गोळ्या औषधे देतात। कारण मित्रांनो, ह्याची आपल्या शरीरावर प्रतिक्रिया द्यायची वेळ थोडी उशीर आहे। याचं कारण म्हणजे पहिल्यांदा ते आपल्या पोटामध्ये म्हणजे स्टमक मध्ये जातात, तिथं ते डिझॉल्व्ह होतात आणि तिथून ते आपल्या छोट्या आतड्यांकडे म्हणजे स्मॉल इंटेस्टाईनकडे जातात आणि तिथून ते आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये म्हणजे ब्लड वेसल म्हणजे डिझॉल्व्ह होतात, म्हणजे मिसळतात आणि ते आपल्या कार्य करतात। आणि मित्रांनो, जर आपल्याला आपल्या आजाराची तीव्रता ही जास्त असेल तर नेहमीच आपल्याला इंजेक्शनद्वारे औषधे दिले जाते। याचे कारण म्हणजे आपल्याला जे औषधं इंजेक्शनद्वारे दिले जातात ते लिक्विड फॉर्म मध्ये असतात आणि ते डायरेक्टली आपल्या ब्लड वेसल म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये मिसळतात किंवा रक्तवाहिन्यांमध्ये दिले जातात आणि ह्याची ऍक्शन ही आपल्या शरीरावर फास्ट होते। यामुळे नेहमीच डॉक्टर जेव्हा आपल्या आजाराची तीव्रता जास्त असते तेव्हा नेहमीच आपल्याला इंजेक्शनद्वारे औषधे दिले जातात। मित्रांनो, माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।